नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खास करून ज्यांना व्यक्ती स्वातंत्र्याबद्दल फार आस्था आहे आणि जे शासकीय कर्मचारी आहेत, निमशासकीय कर्मचारी आहेत, त्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा, त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी पाहावा आणि त्याबरोबरच पत्रकार असतील किंवा समाजामध्ये जे ओपिनियन मेकर्स आहेत त्यांनी हा व्हिडिओ पाहावा। आता आज महाराष्ट्र सरकारनं आपल्या शासकीय सेवेतल्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पूर्वीच वेळोवेळी जी स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला होता त्यात आणखी स्पष्टता आणली आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर करत असताना काय करायला हवं असं म्हटलं। त्यातला बिंदू क्रमांक 2 जो आहे तो अनेकांच्या मते आक्षेपार्ह आहे। त्यामुळं व्यक्ती स्वातंत्र्याचं हे संकोचन झालेलं आहे, ही काही लोकशाही नाहीये आणि म्हणून मी लगेचच त्या संदर्भात सगळे नियम बघितले आणि मग ते नियम मी सांगितल्यानंतर माझं स्वतःचं मत या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी शेवटी देईन व्हिडिओ संपवत असताना। पण तुम्ही ठरवा की आज महाराष्ट्र सरकारनं जे म्हटलंय शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ते आत्ताची आणीबाणी आहे का ह्या संदर्भामध्ये जे शासकीय पूर्वीचे नियम आहेत ते काय। आज महाराष्ट्र सरकारनं परिपत्रक जारी केलं, त्या मार्गदर्शक सूचना बऱ्याच लोकांची गल्लत होते, GR वेगळा, कायद्यासाठी निघालेली अधिसूचना वेगळी आणि परिपत्रक वेगळी। परिपत्रक हे पूर्वी असलेल्या नियमाचं पुन्हा नव्याने आठवण करून देऊन पालन करायला उद्यपित कर। तर महाराष्ट्र सरकारनं काय म्हटलंय आजच्या परिपत्रकामध्ये, सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा म्हणजे ज्याला आपण समाज माध्यम म्हणतो वापर माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी, समन्वय संवाद साधण्यासाठी तसेच लोकसहभाग वाढवण्यासाठी करण्यात येतो। सोशल मीडिया ही एक व्यापक संकल्पना आहे आणि मी तर म्हणतो की नेहमीही अधिक डेमोक्रॅटिक आहे, जिथे लिंगभेद, वयाचा अडसर वगैरे काही नाहीये, तुमची आर्थिक स्थिती काय आहे त्याला फारसं महत्व नाहीये आणि म्हणून सोशल मीडिया माझ्या मते एक मोठी उत्क्रांती आहे, पण ती चांगल्या कारणासाठी वापरायला हवी। यामध्ये सोशल नेटवर्किंग साइट्स उदाहरणार्थ फेसबुक, लिंक्डइन, मायक्रो ब्लॉगिंग साइट्स उदाहरणार्थ ट्विटर, एक्स, व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म उदाहरणार्थ इंस्टाग्राम, युट्यूब, इन्स्टंट मेसेजिंग ऍप्स जसे की व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि कोलॅबोरेटिव्ह टूल्स जसे की विकीज, डिस्टिंक्शन फोरम्स वगैरे इत्यादी माध्यमांचा समावेश होता। सरकारने फार पहिल्यांदा इतक्या सुस्पष्टपणे सगळ्या सोशल मीडियाचे रेफरन्सेस देऊन आज परिपत्रक काढले। मात्र या माध्यमांचा सहज आणि सोपा वापर करता येणे, जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात माहिती पाठवता येणे आणि एका क्लिकवर अनेक लोकांपर्यंत पोहोचणे यामधून काही धोके सुद्धा स्पष्ट होतात, जसे की गोपनीय माहितीचा प्रसार, खोटी व भ्रामक माहिती पसरवणे, जाणून बुजून अथवा चुकून पसरवलेली माहिती नष्ट करण्यास मर्यादा असणे, तसेच शासकीय धोरणाबाबत अथवा कोणत्याही राजकीय घटना, व्यक्ती यांच्याबाबत शासकीय सेवा नियमाचे उल्लंघन करून प्रतिकूल अभिप्राय नोंदवणे इत्यादी प्रकारे सोशल मीडियाचा अनुचित वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे। मी कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करतो, आम्हाला तर दर आठवड्याला या संदर्भातल्या म्हणजे फिशी बग संदर्भामध्ये आणि तुमचं सोशल मीडियावरचं वर्तन कसं असायला हवं या संदर्भातलं मार्गदर्शन हे वेळोवेळी येत असतं। शासकीय कर्मचाऱ्याच्या वर्तणुकीबाबत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 सरकारनं फार स्पष्टपणे सांगितले की हा नियम 1979च्या संदर्भातला आहे, म्हणूनच मी त्या नियमाची पडताळणी करून तुमच्यासमोर हा व्हिडिओ मांडणार आहे की सरकार काय म्हटलंय। 1979 तयार करण्यात आले आहेत। सदरील नियम राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या वापराबाबतही लागू होतात। वर्तणूक नियमांचा भंग केल्यास संबंधित कर्मचारी शिस्तभंग विषयक कारवाईस पात्र ठरतो। या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या वापराबाबत खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत आणि परिपत्रकामध्ये एकूण 14 मार्गदर्शक सूचना आहेत। पहिली आहे, प्रस्तुत मार्गदर्शक सूचना खालील अधिकारी कर्मचाऱ्यांना लागू राहील। महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील अधिकारी कर्मचारी प्रतिनियुक्तीने तसेच करार पद्धतीनं बाह्य स्रोताद्वारे नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे आणि सार्वजनिक उपक्रम यामधील अधिकारी कर्मचारी प्रतिनियुक्तीने तसेच करार पद्धतीनं बाह्य स्रोताद्वारे नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी, मला वाटतं की खासगी आस्थापना म्हणजे ज्या अनुदानित आहेत त्यांच्यासाठी अजून तरी याच्यामध्ये लिहिलेलं नाहीये, म्हणजे अनुदानित असलेले वगळता इतर सगळ्यांसाठी हे लागू आहे। राज्य शासनाच्या किंवा भारतातील अन्य कोणत्याही शासनाच्या चालू किंवा अलीकडच्या धोरणावर किंवा कृतीवर प्रतिकूल टीका करू नये। आता हा जो मुद्दा आहे तो फार महत्वाचा आहे की महाराष्ट्र शासन भारत सरकारच्या कोणत्याही धोरणाबद्दल ह्या शासकीय कर्मचाऱ्यांनी टीका करू नये असं सरकारने म्हटलंय आणि म्हणूनच अनेकांच्या मते ही आणीबाणी आहे
माझ्या व्यक्ती स्वातंत्र्याचा हा संकोच आहे. भारतीय राज्यघटनेनं कलम 14, 15, 16 याच्यामध्ये संचार, भाषण, निवास, धर्म पाळणं या संदर्भातले जे मूलभूत अधिकार बहाल केलेले आहेत त्याच्यावरती हा एक प्रकारचा घाला आहे. नंबर 3, शासकीय कर्मचाऱ्याने सोशल मीडियाचा वापर अत्यंत जाणीवपूर्वक जबाबदारीनं करावा. नंबर 4, शासकीय कर्मचाऱ्याने त्यांचे वैयक्तिक व कार्यालयीन सोशल मीडिया खाते अकाउंट हे दोन्हीही स्वतंत्र ठेवावेत. म्हणजे तुमचा पर्सनल यूज आणि ऑफिशियल यूज जो काही असेल सोशल मीडियाचा तो वेगळा असायला हवा. नंबर 5, केंद्र व राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट ऍपचा वापर करू नये. नंबर 6, शासनाद्वारे प्राधिकृत केलेल्या व्यक्तीस सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने शासकीय योजना, उपक्रम इत्यादीचा प्रसार व प्रचारासाठी तसेच लोकसहभागाकरता केवळ शासकीय तसेच अधिकृत माध्यमांचा वापर करता येईल. नंबर 7, कार्यालयाअंतर्गत कामकाजाबाबत समन्वय संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सअप, टेलिग्राम इत्यादी मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल. इथे थोडी लिबर्टी दिली आहे कारण आता तसाही पर्याय राहिलेला नाही, पण त्यामुळे बऱ्याच लोकांचं खासगी आयुष्य संपलेलं आहे. कारण अधिकारी कर्मचारी रात्री ऑफिशियल टाइम संपल्यानंतर पण एकमेकांना व्हॉट्सअप पाठवतात आणि अपेक्षा अशी असते की मी काल रात्री 11 वाजता जो मेसेज पाठवलाय तो तुम्ही बघावा आणि आज त्याप्रमाणे उक्ती करावी, जे की विच इज ऑलमोस्ट इनह्युमन आहे. नंबर 7. नंबर 8, शासनाच्या विभागाच्या उपक्रम याच्या ज्या काही असतील त्या यशस्वीतेच्या अनुषंगाने अधिकारी कर्मचारी यांनी सांघिक प्रयत्न केल्याबाबत सोशल मीडियावर मजकूर लिहिता येईल. मात्र त्यामुळं प्रशंसा होणार नाही याची दक्षता घ्यावी. मला आठवतं मधल्या काळामध्ये एसटी महामंडळात कर्मचारी असलेल्या एका महिला कंडक्टरनी त्यांचे बरेच व्हिडिओ पोस्ट केले, त्याच्यावरती बराच वाद निर्माण झाला होता आणि मी त्या महिला कर्मचाऱ्याच्या बाजूने उभा राहिलो होतो आणि तेव्हा सरकारनं त्या महिला कर्मचाऱ्याला समज देऊन तिची सेवा सुरळीत ठेवली होती. तेव्हा तिला निलंबित करण्यात आलं होतं. नंबर 9, अधिकाऱ्याने केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शासकीय कामाबाबतचा मजकूर पोस्ट करता येईल, मात्र त्याद्वारे स्वयंप्रशंसा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. नंबर 10, वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवर केवळ प्रोफाईल फोटो वगळता आपल्या शासकीय पदनामाचा लोगो, वर्दी, गणवेश तसेच शासकीय मालमत्ता जसे की वाहन, इमारत इत्यादीचा वापर फोटो, रील्स, व्हिडिओ अपलोड करताना टाळावा. मला वाटतं काही पोलीस कर्मचारी हे जे अलीकडे अशी कृती करताना दिसलेत त्यांच्यासाठी हा चांगला मेसेज आहे की त्यांनी हे असं करता येणार नाही. नंबर 11, आक्षेपार्ह, द्वेषमूलक, मानहानिकारक तसेच भेदभाव उत्पन्न होणारे मजकूर इत्यादी शेअर, अपलोड, फॉरवर्ड करू नयेत. नंबर 11, प्राधिकृत केल्याशिवाय तसेच पूर्व मंजुरीशिवाय कोणतीही गोपनीय दस्तावेज, शासकीय तसेच कार्यालयीन कागदपत्र अंशतः तसेच पूर्ण स्वरूपात शेअर, अपलोड, फॉरवर्ड करू नयेत. नंबर 13, बदली झाल्यानंतर कार्यालयातील सोशल मीडिया अकाउंट योग्य प्रकारे हस्तांतरित करावे. नंबर 14, ज्या कर्मचाऱ्याकडून उपरोक्त मार्गदर्शक सूचनांचा भंग होईल त्याच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 तसेच अन्य संबंधित नियमानुसार शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं त्यांना जावं लागेल. आता हे सगळे नियम आल्यानंतर, हे परिपत्रक वाचल्यानंतर बरेच जण असं व्यक्त होत आहेत की हा व्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला आहे आणि हे आणीबाणी सारखीच दुसरी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि म्हणून ज्या ह्या परिपत्रकामध्ये सातत्यानं 1979च्या ज्या अधिसूचनाचा आणि नियमाचा उल्लेख केलाय, तर मी हे चेक केलं की अशा प्रकारचे नियम पूर्वी होते का. उत्तर आहे होय. महाराष्ट्र नागरी सेवा कंसामध्ये वर्तणूक नियम 1979 हे पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. हे नियम शासकीय कर्मचाऱ्याच्या आचारसंहितेसाठी आहेत. याआधी सुद्धा सोशल मीडियाच्या वापराबाबत बऱ्याच वेळेला मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. मग मी ते नियम वाचून आता तुमच्यासाठी सांगतो की 1979 चे नियम काय. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979च्या काही महत्वाच्या अटी अशा आहेत. नंबर 1, राजकीय पक्ष किंवा धोरणावर टीका करू नये. नंबर 2, कर्मचाऱ्याने कोणत्याही सरकारच्या धोरणावर, योजनावर किंवा कामकाजावर जाहीर टीका करू नये, जसं की मुलाखत, सोशल मीडिया, लेख, भाषण याद्वारे. नंबर 3, राजकीय तटस्थता आवश्यक आहे. शासकीय कर्मचारी कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूनं किंवा विरोधात उघडपणे काम करू शकत नाही. नंबर पुढचा, माध्यमामध्ये लेखन, बोलणे किंवा सामील होणे हे मान्यता घेतल्याशिवाय निषिद्ध असेल. म्हणजेच तुम्ही जर सरकारी कर्मचारी असाल आणि सार्वजनिकरित्या काही बोलत असाल, पोस्ट करत असाल, तर अधिकृत परवानगीशिवाय असं करणं हे नियमाचं उल्लंघन आहे. आणि त्यामुळे 2025च्या परिपत्रकामध्ये जे सांगितलंय ते पूर्वीच्याच परिपत्रकाप्रमाणे आहे. आणि त्यामुळं मुख्य कलम यातलं पुन्हा परिपत्रक म्हणजे 1979च्या कायद्यामधल्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. ड्युटी ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट टू मेंटेन इंटिग्रिटी, डिवोशन टू ड्युटी एक्सेट्रा. हे कशासाठी करायचंय, तर तुम्ही ज्या शासकीय सेवेप्रती तुमची जबाबदारी आहे ती जबाबदारी ही इंटिग्रिटीनं म्हणजे सचोटीनं
आणि तुमच्या कामाप्रती असलेल्या समर्पित भावनेनं ती व्हायला हवी. नंबर 3 कंसामध्ये 1, प्रत्येक सरकारी कर्मचारी नेहमीच खालील गोष्टी करण्यासाठी बांधील आहे. काय? डू नथिंग विच इज अनबिकमिंग ऑफ अ गव्हर्नमेंट सर्वंट, म्हणजे सरकारी कर्मचारी म्हणून अयोग्य काम करणे टाळा. मेंटेन पॉलिटिकल न्यूट्रलिटी, म्हणजे शासकीय दृष्ट्या तटस्थपणे राहा. या दोन्ही कलमामुळे सरकारी धोरणांचा किंवा सरकारी कृतीचा जाहीर, सार्वजनिक किंवा सोशल मीडियाद्वारे पटापट नकारात्मक किंवा टीकात्मक उल्लेख करणे अनबिकमिंग कंडक्ट किंवा नॉन न्यूट्रल बिहेवियर म्हणून ओळखले जाईल. म्हणजे राजकीय दृष्ट्या तुम्हाला अशा पद्धतीची टीका करता येणार नाही. म्हणजेच काय? सरकारी धोरणावर टीका करणं हे नियम 3 कंसामध्ये 1/3 अंतर्गत अनबिकमिंग ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट असं समजलं जाऊ शकतं. आणि म्हणून या सगळ्या नियमाचा वापर तुम्ही करा असं सरकारला आजच्या परिपत्रकातून अपेक्षित आहे. हा झाला भाग. आता माझं वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगतो. कोणत्याही मच्युअर डेमोक्रेसीमध्ये एखादा कर्मचारी शासकीय कर्मचारी आहे म्हणून त्यानं मत व्यक्त करणं आणि ते जाहीररित्या पोस्ट करणं याला प्रतिबंध घालणं अत्यंत अयोग्य आहे. खास करून 1979 सालचा जो कायदा आला, ज्या कायद्यान्वये शासकीय कर्मचाऱ्यावरती ही बंधनं घातलेली आहेत, त्यामुळंच ब्रिटिश राज जे होतं ना त्याचीच ही पुढची आवृत्ती आहे. एखादा अधिकारी किंवा एखादी योजना ही आता साधा आहे. लाडक्या बहिणीचं उदाहरण घ्या. लाडक्या बहिणीमध्ये आज 15,000 पुरुषांनी त्याचा लाभ घेतला. 4-4.5 हजार कोटी रुपयाचा फटका अनेक अपात्र लाभार्थी या योजनेमध्ये आले म्हणून टॅक्स पेअरला सहन करावं लागला. सरकारचं काही गेलेलं नाही त्यांच्या खिशात. आणि आता 25 लाख तुम्ही लाडक्या बहिणींना ह्या योजनेतनं बाद केलं कारण ते अपात्र आहेत. प्रश्न असा आहे, एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला असं वाटलं की मी या लाडक्या बहिणीसाठी जीव तोडून काम केलं, सगळी कागदपत्र गोळा केली, त्याचं अपग्रेडेशन केलं वगैरे, आणि आता मी बघतोय काय तर अनेक ठिकाणी ह्या अपात्र महिला आहेत. अशा स्थितीमध्ये त्या कर्मचाऱ्याने त्याचं मत व्यक्त करायचं नाही. बरं, पुन्हा पॉलिटिकल मॅच्युरिटी, समाज कधी प्रगल्भ होईल? ज्या वेळेला तुमच्याकडे वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही चर्चा घडवून आणाल. तर अशा वेळेला कर्मचाऱ्यांना एका विशिष्ट पद्धतीनं अडवणं, आणि तोही 1979चा कायदा आहे म्हणून अडवणं, हे आता समाज ज्या दिशेनं चाललेला आहे त्या दृष्टीनं अयोग्य आहे. यातनं लोकांची मुस्कटदाबी होईल. नियम पाळायला पाहिजेत का? निश्चितपणे पाळायला पाहिजेत. पण तुम्ही एखादं मत व्यक्त केलं म्हणून काही कायदा बदलणार नाही किंवा त्या योजनेचं वाटोळं नाही होणार आहे. पण तुम्ही पॉलिटिकल एखादी भूमिका घेऊन तुम्ही व्यक्त व्हायला लागला तर ती मात्र आक्षेपार्ह गोष्ट ठरू शकते. कारण पॉलिटिक्स मध्ये ज्या गोष्टी तुम्हाला फ्रंटला दिसत आहेत त्याच्या मागे सुद्धा अनेक गोष्टी असतात. आणि महत्वाचं असं आहे की तुमचा एखादा पॉलिटिकल एलिनेशन असेल, तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाशी बांधील असाल, तर त्या योगे तुम्ही जी काही कृती करत आहात ती खरोखर इतर विरोधी घटकाला किंवा समाजातल्या इतर वर्गांना तशी मदतगार आहे का, याबद्दल प्रश्नचिन्ह इंटिग्रिटीच्या अर्थानं उपस्थित होऊ शकतं. जे बंगालमध्ये सातत्यानं दिसतं आहे की डाव्या विचारसरणीची आणि अलीकडे तृणमूलची जी शासकीय कर्मचाऱ्यांची फळी आहे त्यांच्याबद्दल ते विरोधी पक्षातल्या इतर लोकांचा दुस्वास करतात, अशा पद्धतीचा आरोप होतो आहे. आता कोणी म्हणेल की बंगाल म्हणजे काही महाराष्ट्र नाही किंवा महाराष्ट्र म्हणजे काही बंगाल नाही. असो, मला जे काही सांगायचं होतं ते मी सांगितलं, त्याची फोड करून सांगितली, नियम सांगितले. त्यामुळे माझ्या मते आज सरकारनं जे केलं आहे ते जुन्या नियमाच्या आधारावरती केलेली ही कृती आहे. पण ती करत असताना आधुनिक समाज व्यवस्थेचा त्यांनी विचार केला आहे का, हा प्रश्न मला पडलाय, तो मी तुमच्या समोर मांडला. म्हणून तुमचं काही मत असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्त करा आणि हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या. कारण मी तुम्हाला नीट, व्यवस्थित, योग्य अशी माहिती दिलेली. थांबूया मग. थँक्यू.